हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल हादग्याच्या फुलाची भाजी. तर इथे हे जे आहे ते हादग्याचे फुलं आहेत आणि याच्या जे आहेत ते पाकळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि एक एक जे आहे त्याची पाकळी तोडून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्या एक एक पाकळीचे जे आहे ते 3 ते 4 असे जे आहेत तोडून काप करून घ्यायचे आहेत. हाताने तोडून घ्यायचे ते टाकलेले आहेत मी काही. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते सगळ्या फुलांच्या जे आहे ते पाकळ्या साईडला करून घेत आहे मी. याची भाजी तुम्ही कधी ट्राय केली का, किंवा तुम्ही कधी खाल्ली का, किंवा तुम्हाला कशी वाटते, तर ते मला नक्की सांगा. आणि ते जे आहे ते घेतलेले आहेत, सगळ्या पाकळ्या तोडून घेतलेल्या आहेत आणि याचे बारीक तुकडे पण आता करून घ्यायचे आहेत. तिथे घेतलेल्या आहेत सगळ्या पाकळ्याच्या साईडला काढून. आणि आता एक एक जे आहे त्याची पाकळी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तसं पण ठेवू शकतो आपण, कारण जसे पत्ताकोबीची वगैरे भाजी करतो ते लांबच राहतं, तर ते काही हरकत नाही, तसं पण ठेवू शकतो. पण इथं बारीक मी जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि ते सगळे जे आहेत ते बारीक बारीक याचे पीस झालेले आहेत. तिथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर जे आहे ते बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे. लसूण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आणि कढई जे आहे ते गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. मध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मग टाकली होती मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर मग टाकलेला होता मी लसूण थोडासा फ्राय झाला की लगेच मध्ये टाकले होते मी कांदा टाकल्यानंतर कांदा थोडासा फ्राय झाला की मध्ये लगेच टाकले होते मी टोमॅटो फ्राय झाल्यानंतर मध्ये मीठ, रेड चिली पावडर आणि त्याच्यानंतर मध्ये हळद टाकलेली होती मी आणि ते जे आहेत चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेलं होतं. जर थोडंसं जर मसाल्याला त्या तेल सुटलं की नंतर त्याच्यामध्ये जे आहे ते हादग्याचे फुलं टाकलेले होते मी आणि लगेच मध्ये जे आहे नंतर मध्ये जे आहे मुगाची डाळ टाकली. मुगाची डाळ टाकल्यानंतर आणखीन थोड्या वेळ 1 ते 2 मिनिट फ्राय केलं आणि झाकून ठेवलं होतं प्लेटने मी. एक ते 1.5 मिनिट झाकून ठेवली. मग लगेच भाजी जी आहे ती शिजली होती आपली. लगेच झाकण काढलं, वरून कोथिंबीर चांगली टाकली, मस्त गार्निश केली. त्याच्यानंतर आणखीन 1 ते 2 मिनिट त्याला फ्राय केलं आणि भाजी जी आहे ती रेडी झालेली होती. वरतून आणखीन कोथिंबीर थोडीशी टाकली आणि भाजी एकदम रेडी झाली होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्ही हे भाजी कोणत्या पद्धतीने दुसऱ्या करता का, तर ते मला नक्की सांगा. आणि कधी किंवा हे भाजी ट्राय केली का नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तरी ते फुलं टाकून घेतलेलेच आहेत मी आता. फुलं जे आहेत ते नंतर सॉफ्ट होऊन जातात त्याचे नंतर ते, कारण कसं जसं पत्ताकोबीची भाजी कशी होते आपली आधी जास्त राहते, नंतर जे आहे ते शिजल्यानंतर सॉफ्ट होते, तसंच आहे इथं पण. लगेच मध्ये जे आहे ती मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे मी. मुगाची डाळ जी आहे ती आधी भिजू घालून घेतलेली होती. आधी 1 ते 1.5 घंटा जे आहे ते भिजू घालून घ्यायची डाळ, म्हणजे पटकन शिजते. डाळ टाकून मिक्स केल्यानंतर मध्ये झाकून ठेवली होती मी आणि भाजी जी आहे ती चांगली आपली एकदम झालेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर अशी गार्निश केली, फ्रेश कोथिंबीर होती आणि भाजी झाली आपली एकदम रेडी आहे. शेवटी जे आहे ते आणखीन कोथिंबीरनंच गार्निश करायची आहे आपल्याला. कोथिंबीरीने आणखीन चव येते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब